जय हो प्रभू हरी की. संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थसहित. संत साहित्यांच्या माध्यमातून आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थसहित उपलब्ध करत आहोत. भक्तांनी यांचा आनंद घ्यावा आणि आपले कमेंट बॉक्समध्ये आपले मत कळवावे. देवचिये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधिलेल्या. हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. असोनी संसारी जीवे वेग करी, ही वेदशास्त्र उभा ब्रह्मा सदा. ज्ञानदेव म्हणे हे व्याचचिया खुने, द्वारकाचा राणा पांडवा घरी. अर्थ: देवाच्या दारी क्षणभर उभे राहिल्याने सहलोकतादी चारी मुक्तीचा लाभ होतो. हे सकृतदर्शनी असंभाव्य वाटते, परंतु दारीत उभे असणे म्हणजे सेवकाच्या नात्याने तत्पर असणे असा अर्थ घेतला पाहिजे. श्री तुकोबा यांनी सेवा ते आवडी उच्चारे नाम भेदाभेद काम सांडोनिया, परमप्रीतीने भगवान उच्चार करणे हीच हरीची सेवा आहे असे सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ध्रुवपदात हरिमुखे म्हणा असे द्विरिक्तीने सांगण्यात हरीचे नामस्मरण हेच देवाचे द्वार असे सुचवले आहे. क्षणभर या पदाचा अर्थ अल्पकाळ असा घ्यावा. अल्पकाळ देखील हरिनाम उच्चारण स्वरूपच सेवा केली असता चारी मुक्तीचा लाभ होतो असा पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे. देवाचे मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभर ही आश्रय करण्यात मुक्तता आहे. म्हणजे बाह्य पंच विषयापासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनंतमा जड आहे असे विचाराने, म्हणून त्याने तारतम्य सोडवणे व अंतर्मुख वृत्तीने नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ती करणे म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांताने हरीचे नाम घेणे हेच द्वार सुचवले असतात त्यास व्यर्थव्य येते अशी कोणी शंका घेईल. पण तर हरिनाम स्मरण केल्या वाचून चित्तशुद्धी होणार नाही व चित्तशुद्धी झाल्या वाचून आत्मविषयक वृत्तीची उत्पत्ती होणार नाही. म्हणूनच हरिनाम स्मरणाच्या आश्रयाने मुख्य ज्ञानद्वाराचा लाभ होतो. क्षणभर त्याचा लक्षणिक अर्थ घेतला तर अनंत जन्मजन्मांच्या दृष्टीने आपले आयुष्य क्षणभर ही या समानच आहे. अशा दृष्टीने क्षणभर म्हणजे जन्मभर असा अर्थ घ्यावा. म्हणून जन्मभर हरिस्मरणाचा आश्रय करणारा जो साधक त्याला चारी मुक्तीचा लाभ होतो. हरिनामोच्चारण करण्यात रत राहण्याविषयी ध्रुवपदात मोठ्या अट्टहासाने सकळ जनास बोध करत आहोत. मुख्याने हरिनाम घ्या असे द्वापार सांगून त्यापासून अगणित पुण्याचा लाभ होईल असे सांगतात. देह स्त्री पुत्र ग्रह रूपी संसारात राहून गेलेल्या जीवेला हरिनामाचे प्रखर व्यसन लावून घ्या असे वेदशास्त्रिक हात उंचावून सांगत आहेत. श्री महाराज म्हणतात, अशा प्रकारचे व्यसन पांडवांनी लावून घेतल्यामुळेच त्यांच्या घरी द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्मा कसा राबत होता हे श्रीमद व्यासकृत महाभारतावरून दिसून येईल. चहुवेदी जान सही शास्त्री कारण, 18 पुराणे हरीची गाती. मंतुनीही नवनीता तैसा घे अनंता, वया व्यर्थ कथा सांडी मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव, समवाया तू दुर्गिमीन घाली मन. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनताट हरी दिसे. अर्थ: 4 वेद, 6 शास्त्रे व 18 पुराणे हरीचेच वर्णन करीत आहेत. ज्याप्रमाणे दही घुसळून त्यातील सारभूत लोणी काढून घेतात तसाच असार ताकाचा त्याग करतात, त्याचप्रमाणे 4 वेद, 6 शास्त्रे व 18 पुराणे ह्यामध्ये सारभूत असणाऱ्या हरीचे तू विचाराने ग्रहण कर आणि त्यामधील ताकाप्रमाणे असणाऱ्या वांजट कथांचा मार्ग टाकून दे. हरी जो एक आत्मा त्याची व्याप्ती मायोपधिक शिवामध्ये अविद्योपासक जीवामध्ये एकसारखीच आहे. त्या हरीला सोडून दुसऱ्या समजण्यास कठीण अशा साधनामध्ये तू आपले मन घालू नकोस. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते.
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हरी म्हणजे वैकुंठ, हरी म्हणजे हे त्या वैकुंठाचे नाव आहे. त्याचेच मी निरंतर भजन करतो आणि तो मला पाण्याने भरलेल्या मेधाच्या दाट फळीप्रमाणे जिकडे तिकडे दिसत आहे. त्रिगुण असार निर्गुण सार, सारासार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी विने मत व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार त्या नाही ज्याचा आकार, तेथुनी चराचर ज्याचे भजे, ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण मानी, अनंत जन्मानी पुण्य होय. अर्थ: त्रिगुणात्मक जगत अशाश्वत व असार आहे. 3 गुणांच्या पलीकडे असलेले निर्गुण निराकार परब्रह्म तेच शाश्वत व सार आहे. या साराचे रहस्य निरंतर हरिचिंतनात रत असणे हेच होय. जे गुणसहित साकार आहेत ते सगुण, जे गुणरहित निराकार आहेत ते निर्गुण. म्हणजे सगुण तेच निर्गुण आणि निर्गुण तेच सगुण. फक्त गुण तेवढे अधिक वा उणे, कारण हरीचे व्याप्ती दोहीतही समान तत्वे करून आहे. त्या दृष्टीने कोणत्याही सगुण वस्तूस निर्गुण असे निश्चयाने म्हणण्यास काही हरकत नाही. श्रीहरीच्या ठिकाणी आकार अगर दुसरी कोणतीही उपाधी नसल्यामुळे त्याच्या स्वरूपाचे ज्ञान नेत्रादीपक जड इंद्रियाने होणे शक्य नाही. ह्यासाठी भगवत देहाची महिमासा करीत न बसता भगवत चिंतन करण्यातूनच घडून जा. त्या वाचून अन्य विषयात जर तू आपले मन गुंतवशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला आहे असे समज. जे व्यक्त नसून अमूर्त आहे, ज्याचा आकार नाही व ज्यापासून चेतनयुक्त व अचर जड अशा उभय भावनात्मक जगाची उत्पत्ती झाली, त्या हरीचे तू भजन कर. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात माझ्या मनात निरंतर रामकृष्ण आहे. त्या योगाने ज्या जन्मजन्मात अनंत पुण्य याची जोड आहे. भावे विन शक्ती भवी, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. कैसेनी देवत प्रसन्न त्वरित, उगा राहे निवांत शिवनाशी वाया. सायासे करीची प्रपंच दिननिशी, हरीची न भजनासी कोण्या गुणे. ज्ञान देव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. जन्म मृत्यूरूप संसार दुःखापासून एक हरीची सोडवणारा आहे असा दृढ निश्चय विश्वास असल्या वाचून हरीवर आत्यंतिक म्हणजे निस्सीम प्रेम बसणार नाही व निस्सीम भक्ती वाचून संसारातून मुक्तता केव्हाही होणार नाही असा नियम आहे. ह्या वास्तव हरीचे ठिकाणी भाव असल्या वाचूनच भक्ती होईल आणि भक्ती वाचूनच मुक्ती मिळेल असे म्हणतात. ते म्हणणे आपल्या अंगात एक बळ नसतानाही मी अमुक एक शक्तीची गोष्ट करण असे म्हणण्याप्रमाणे व्यर्थ होय, म्हणून तसे बोलू नये. देव लवकर कशांतरी प्रसन्न होईल असा जर तुझा विचार असेल तर एकही क्षण व्यर्थशील न करता आपल्या चित्तास विषय वासनेच्या ओढाताणीतून सोडवून स्थिर कर आणि निजबोधाने शांत राहा. देह, पुत्र, स्त्री, ग्रह, धन इत्यादीच्या प्राप्तीविषयी व रक्षणाविषयी प्रपंची खटाटोप तो रात्रदिवस करत आहेत व हरीचे भजन मात्र मुळीच करत नाहीस. ते का बरे? हरीचे भजन कर, त्या संसार सागरातून तात्काळ तरुण जाशील असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. बोलो ज्ञानेश्वर महाराज की जय हो. योग याग विधी येणे नाही सिद्धी, वयाची उपाधी दंभ धर्म, भावे विन देव न कळे निसंदेह, गुरु विन अनुभव कैसा कळे, तपो विन देवत दिवधवल्या वणीन प्राप्त, गुजेविण हित कोण सांगे, ज्ञान मार्ग देव मार्ग दृष्टांची ही मात, साधूची संगती तरुणोपाय. अष्टांगयोग व यज्ञ त्याचे यथाविधित आचरण केल्याने हरीची प्राप्ती होणार नाही, कारण ही सर्व हरिप्राप्तीविषयी बहिरंगे दूरची साधने आहेत. त्याचे अनुष्ठान करणारा मध्ये मी मोठा योगी आहे, यज्ञिक आहे. माझी ख्याती व्हावी अशी वासना उत्पन्न होते. ती वासना पूर्ण होण्याच्या इच्छेने तो योग यज्ञ करतो व त्यामुळे खरा धर्म न होऊन पीडा करणारा व्यर्थ दांभिक धर्म मात्र होतो. भावा वाचून साधकास देव केव्हाही निसंशय कळवायचा नाही. म्हणजे देव वचन, गुरु वचन यावर दृढ विश्वास
विश्वास असल्यापासून देवाचे निःसंशय न्याय होणार नाही. कारण देव स्वरूपाचा जो अनुभव असतो तो गुरुनी केलेले महावाक्य उपदेशानंच होतो. आजपर्यंत सर्वांना देवाचा अनुभव गुरुद्वाराच मिळाला आहे. म्हणून त्या वाचून देवाचा अनुभव कसा कळेल? तपा वाचून देव प्रसन्न होणार नाही व दिल्या वाचून काहीही मिळणार नाही. म्हणजे कर्म करावे ते तसे फळ मिळते. हित सांगणाऱ्यामध्ये जर गूढ आत्मज्ञान गुंज असेल तर काय सांगेल? कारण आत्मज्ञान होणे हे सर्वांचे हिताचे आहे. गुज एक अर्थ प्रेम असाही होतो. हित सांगणाऱ्यांमध्ये जर प्रेम नसेल तर तो काय सांगेल ते कोरडाच. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व जीवांना संसार तारण्याचा उपाय साधूची संगत करणे हाच होय, असे माझ्या अनुभवावरून मी जाहीर करतो. साधू बोध झाला तो नरुनिया ठेला ठाईचा मुरला अनुभवे कापुराची वाती उजळी ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकला हरिभक्त ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी आत्मतवी साधन चतुष्टय अधिकाऱ्या श्री गुरु रूपी साधूने तत्वमासी ह्या वाक्याचा बोध केल्यावर देह इंद्रियातील मी ब्रह्म आहे असा अनुभव होतो. पण तोही अनुभव स्मरण रहित ज्ञान रूप ब्रह्मामध्ये नाहीसा होतो. मग तो अधिकारी देहबुद्धीने अथवा देहातील जीवबुद्धीने अथवा जीवातीत शिवबुद्धीनेही न उरून अवशेष ज्ञानातील सहज निधर्म ब्रह्मस्थितीने असतो. जसे कपूर रूपी वात अग्नीच्या ज्योतीने पेटली म्हणजे कापूर व अग्नी ह्याहीपैकी काही एक शिल्लक राहत नाही. त्याप्रमाणे साधूच्या अंकित झालेल्या हरिभक्ताची विद्या अविद्येची निवृत्ती होऊन नित्य नित्यधर्म मोक्ष भूमिकेवर प्राप्त होऊन ती परम ऐश्वर्यरूप मोक्षाने सुशोभित होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला साधू संतांच्या संगतीत असण्यात गोडी वाटते आणि मला सर्व जनात व वनात आत्मतत्वरूप हरी दिसत आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही ज्यासी भक्ती ते पतित अभक्त हरीसी भजत देवहत अनंत वाचाळ बरगती बरळ त्याचा केचा दयाळ पावे हरी ज्ञान देवा प्रमाण आत्मा हा निधान सर्वा घटी पूर्ण एक नादे. ज्यांनी पर्वतासारखी मोठी पातके केली असून जे हरिविषयाचे अत्यंत प्रेमरूपी भक्तिविषयक विमुख आहेत म्हणजे जे अभक्त आहेत त्यांचे ते पातक कोणत्याही अन्य उपायांनी नाहीसे होत नाही. ज्याला हरीची प्रेम लक्षणा भक्ती नाही तो पतित अभक्त आहे. तो करंटा हरीचे भजन कसे करील? जो वायफळ बडबड करणारे झोपीत बरळ्याप्रमाणे अमर्याद बडबड करतात असल्यांना दीनदयाळ हरी कसा प्राप्त होईल? श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व देहामध्ये एक परिपूर्ण आत्मा हाच कोणी ठेवा मला मान्य आहे, हाच माझे सर्वस्व आहे. संताचे संगती मनोमार्गगती ही अकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भाव जीवाचा हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्वी नाम साधती साधन दिविताचे बंधन न बांधीचे नामा मृत गोळी वेशना लाधिळी योगिंता साधली जीवनकडा स्वस्वर उच्चारला प्रल्हादी बिंबला उद्धवा लादला कृष्ण धाता ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वज्ञ दुर्लभ वितळा जाणे. आपल्या मनोवृत्तीचा धाव संतांच्या संगतीकडे लाव व तू या साधनाकडे लक्ष्मीपदी वश करून घे. म्हणजे संत ज्याप्रमाणे सांगतील त्याप्रमाणे ती गोष्ट मनावर धरून देहाप्रमाणे मनाने जसे वाग. हरीला वश करून घेण्याचे साधन हेच होय. वाचनाचे निरंतर रामकृष्णाचे जप करणे हाच जीवाचा धर्म होय. म्हणून मायोधापिक शिवांचा आत्मा जो राम त्याचे तू भजन कर अथवा राम राम जप कर हाच शिवांचा आत्मा आहे. अर्थात
जीवाने त्याचे भजन करणे आवश्यक आहे. एक तत्व हरी त्यास त्याच्या नामस्वरूपिणी साधने जे कोणी प्राप्त करून घेतात त्यास मी आणि तू इत्यादी द्वैत बंधनाची बाधा होत नाही. योगांना 17व्या जीवनकलेच्या प्राप्तीमध्ये जे सुख आणि व जी आवड आहे ते सुख आणि व तीच आवड वैष्णवांना हरीचे नामवृत्त सेवनामध्ये आहे. बाळपणीच प्रल्हादाच्या जिभेवर हरिनामाचा उच्चार ठसला व श्रीकृष्णासारखा उदार ज्ञानदात्वा उद्धवला मिळाला. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीचे नाव सर्व परमार्थिक साधनात सोपे असून सर्व मनुष्यांना दुर्मिळ झाले आहे. कारण हरीचे नाम कोणी घेत नाही. त्याची सुलभता व योग्यता मानूनच ते नाम सदोदित घेणारा असा पुरुष हा विरळा आहे. विष्णू विने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मनी नाही ज्याचे, उपजोनी करंडा घे अद्वित वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय. द्वितांची झाडणी गुरुवीर ज्ञान, त्या कैचे कीर्तन घडे नामी, ज्ञानदेव म्हणे सुगुण हे ध्यान, नामपाठा मौन प्रपंचाचे. विष्णूचे नामस्मरण इतर भगवान विष्णूजीचे नामस्मरण या वाचून इतर जप करणारा आणि राम श्रीकृष्ण स्वरूपी ज्याचे मन नाही असे ज्ञान व्यर्थ आहे. जन्माला येऊन द्वैत भावरहित अद्वैत अशा परमात्म्याला जाणण्याचा मार्ग ज्यात माहीत नाही तो हतभागी आहे. त्याची वस्ती रामकृष्ण स्वरूपी कशी होईल, म्हणजे रामकृष्ण स्वरूपी रूपाला एकाला तो कसा पावेल, ज्या ब्रह्मरूपाच्या अज्ञानाने अहम मी इंद हे वृत्तरूपी देवताची उत्पत्ती झाली. त्या द्वैताचा नाश ब्रह्मस्वरूपाचे ज्ञानानेच होणार आहे. हे ज्ञान देणारे गुरु आहेत. गुरु वाचून ते कधीही मिळणार नाही व साधकाला जरी ते मिळाले नाही त्याला नामी जो परमात्मा त्याचे भेदन भजन घडत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मला हरीची सद्गुणा साकार स्वरूपाचे ध्यान आहे आणि त्याच्या नामाची मी सतत आवृत्ती करीत असून प्रपंचिक गोष्टी संबंधाने मौन घेतलेले आहे. त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी चित्त नाही, नामी ते व्यर्थ, नामासी विमुख तो नरपापिया, हरी वन धाविण्या न पावे कोणी, पुराण प्रसिद्धी बोलले वाल्मिकी, नामे तिन्ही लोक उद्धारती, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हरीच्या नामाकडे चित्त नाही आणि गंगा यमुना सरस्वती या तिन्ही नद्यांचा जो संगम जो प्रयागासाला जातो अथवा दुसऱ्या अनेक तीर्थयात्रेला करतो तर त्याचे करणे हे व्यर्थ होय. जो हरीच्या नामाविषयी विमुख आहे म्हणजे ते नाम कधीच घेत नाहीत तो मनुष्य पापी होय. त्याला पापातून सोडण्यासाठी हरी वाचून दुसरा कोण धाव घेणार आहे. भगवंताच्या नामाने पातकापासून त्रिलोक्याचा उद्धार होतो असे वाल्मिकीने रामायणात सांगितले आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामाचे जो भजन करतो त्याच्या सर्व वंशांचा उद्धार होतो. बोलो प्रभू की जय हो, जय हो हरी प्रभू की. हरी उच्चारणाच्या अनंत पापराशी जातील, लयासे क्षण मात्रे तृण अग्नी मिळे समरस झाले, तेसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारणात मंत्रपे आघात पळे भूतबाधा भय याचे, ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करावे अर्थ उपनिषंदा. हरी नामाचा जप केल्याने पापाच्या अनंत राशी एका क्षणात नाहीशा होतात. गवताचा अग्नीचा संबंध झाला की गवत अग्निरूप होते, त्याप्रमाणे हरीचा जप निरंतर करत असेल म्हणजे जपणारा हरिरूपच होतो. हरिनामा मंत्राचे सामर्थ्य अपूर्व आहे. म्हणजे धाकाने भूतबाधा नाहीशी होते. भूतबाधा म्हणजे पिशाच नाहीशी होते. इतकेच नव्हे तर जीवांच्या मागे लागलेला पंचभूतात्मा देहाविषयी जो अहंकार त्याची देखील बाधा दूर होते. म्हणजे हरिनामाचे देह अभिमानाचा नाश होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, यथार्थ निर्णय उपनिषदाकडून झाला नाही. तीर्थव्रत नेम भाव विन सिद्धी, वयाची उपाधी करीसी जना, भाव बळे आकळे एरवी ना कळे.
करतली आवळे तैसा हरी परी याचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण देतील संपूर्ण माझे हती. अहो जनहो, कितीही तीर्थयात्रा केल्या व अनेक व्रतनियमाचे आचरण केले तरीही हरीवर दृढ विश्वास असल्यापासून ती सफळ होणार नाहीत. याकरिता तुम्ही व्यर्थ ही शीन का करता? हरीच्या ठिकाणी विश्वास ठेवून त्याचे भजन केल्याने तो परमात्मा तळहातावरील आवळ्याप्रमाणे आपल्या हस्तगत होतो. अन्य उपायाने तो हस्तगत होणार नाही. पारा जमिनीवर पडून त्याच्या बारीक बारीक गोळ्या जमिनीवर पसरल्या म्हणजे ज्याप्रमाणे ते पाऱ्याला सर्व कण एके ठिकाणी जमून हातात घेतल्याने पुष्कळ प्रयास पडतात, त्याचप्रमाणे हरिनामा वाचून इतर साधकांनी भगवत प्राप्ती होण्याच्या पुष्कळ कष्ट सोसावे लागतात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझे गुरु निवृत्तीनाथ हे गुण त्रयापलीकडील निर्गुण आहेत. त्यांनी हरिस्वरूपाचा पूर्ण बोध माझ्या हातामध्ये दिला, म्हणजे त्यांनी केल्याप्रमाणे बेधाने माझ्या बुद्धीस पूर्ण अनुभव झाला. समाधी हरीचे सुखे विन न साधेल जात द्वैत बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे एक केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवघेचू उपाधी. जव त्या परमानंदी मन आहे ज्ञानदेवी रम्य रमले समाधान. हरीचे चिंतन सर्व काळी. सृष्टीतील सर्वात लहान मोठे वगैरे भेदरूपी वैषव्य विचाराने काढून शिवापासून तृणापर्यंत एक रूपाने वास्तव्य करणाऱ्या हरीचे समबुद्धीने ग्रहण केले असता समाधी आत्मस्थिती प्राप्त होते. जर बुद्धीतील समजाती यदि भेद गेले असतील तर भेदात्मक बुद्धीत हरीची समाधी कधीही प्राप्त होणार नाही. केशवास आत्म्यास यथार्थे करून जाणणे हेच बुद्धीचे ऐश्वर्य आहे. या वाचून दुसरे नाही. त्यांनीच जगातील सर्व सिद्धीचा लाभ होतो. सिद्धी म्हणजे ऐश्वर्य, रिद्धी म्हणजे ऐश्वर्य, सिद्धी म्हणजे अनिमा गरिमा इत्यादी 8 प्रकारच्या सिद्धी. त्याची निधी म्हणजे ठेवा प्राप्त झाला तरीही जोपर्यंत परमानंद स्वरूप हरीच्या ठिकाणी मन नाही तोपर्यंत पीडादायकच आहेत. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, प्राणी मात्राला रमवणारे असे साधन माझे ठिकाणी सुस्तर झाले असून हरीचे चिंतन सर्व काळ चाललेले आहे. नित्य सत्यामित हरीची ज्याची कडी काळ त्याची न पाहे दृष्टी. रामकृष्णी वाचा अनंत राशी तप. पापाचे कळप पळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा. म्हणती ते वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवाचा पाठ नारायण नाम पावीचे उत्तम निज साधन. खऱ्या अपरमित हरीचा जप निरंतर करणाऱ्याकडे कळी काळ दृष्टीने देखील पाहत नाही. वाचनाने निरंतर रामकृष्णाचा जप केल्याने तपाच्या अनंत राशी घडतात व त्या योगाने पापाचे समुदाय पुढे पळून जातील. हरी 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 या शिवाचा नित्य जप करणाऱ्याचा मंत्र आहे. या मंत्राचे जे कोणी वाचनाने ग्रहण करतील त्यास मोक्ष प्राप्त होईल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी निरंतर श्री नारायण नामाची आवृत्ती करतो. त्यामागे देहत्रयातील अतिउत्तम आत्मस्वरूपाचा स्थानाचा मला प्राप्ती झालेली आहे. एक नाम हरी द्वैत नाम दुरी. अश्वेत कुसळा विरळा जाणे. समबुद्धी घेता समान श्रीहरी. क्षमादमावरी हरी झाला सर्वा घटी. राम देहा देही एक सूर्यप्रकाश सहस्त्र रश्मी. ज्ञानदेवा चिंती हरी ना पाठ नेमा. मागलिया जन्मा मुक्ता झालो. जो हरीचं नाम जाणतो दुसरे देताचे नाम त्याच्यापासून दुरावले गेले आहे. म्हणजे दुसऱ्या नावाची त्याला ओळखच नाही. जो सकळ सृष्टी हरिरूप पाहून हरिनामच सकळ सृष्टा पदार्थात ओळखतो असा एखादाच असतो. जीव जड, ईश जड, जीव आणि जड हे बुद्धीतील 5 प्रकारचे भेद विचाराने नाहीसे करून समबुद्धीने भेदशून्य श्रीहरीचे जो ग्रहण करतो तो शमदमाचा वैरी. म्हणजे साधकाला शमदमाच्या बंधनातून सोडवणारा जो हरितद्रूप होतो. शमदमावरी असा पाठ घेतला तर दुसरा असा अर्थ होतो. शम म्हणजे मनोनिग्रह, दम म्हणजे
बाहेन इंद्रिय निग्रह ते करून त्या वर सांगितल्याप्रमाणे 5 प्रकारच्या भेदवेशाच्या बुद्धीतून निराश करून समबुद्धीने सर्व ठिकाणी समान हरीचे ग्रहण करतो, तो स्वतः हरी होतो. सर्व देहामध्ये एकच व्यापक राम आहे. पहा, 1000 किरणातून तेजरूपी एकच सूर्य भरलेला असतो, म्हणजे त्या 1000 किरणाचा प्रकाश एकच सूर्य असतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी आपले चित्तामध्ये सर्व काळ हरीचे चिंतन करणाऱ्याचा नियम केला आहे. त्या योगाने मागील या जन्माच्या मागून येणारे पुढचे जन्म यापासून मी सुटलो. आता पुढचा जन्म नाही. हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेस सुलभ. रामकृष्ण रामकृष्ण नामे उमणी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले, प्रपंच निमाले साधू संख्ये. नाम देवी नाम रामकृष्ण ठसा, तेने दस दिशा आत्माराम. ज्याच्या बुद्धिरूपी हरिना चिंतनाचा जप चालू आहे आणि ज्याच्या वाणीमध्ये सुलभ रामकृष्ण नामाचे वास्तव्य आहे, असा मनुष्य फारच दुर्लभ असतो. ज्यांनी रामकृष्णाच्या भजनाने संकल्प विकल्पात्मक मनरहित अशा निर्विकल्प सहज परमात्मा स्थितीचा लाभ करून घेतला, त्याला परिपूर्ण ब्रह्मसिद्धी प्राप्त झाली अथवा त्याला जगातील सर्व सिद्ध्या प्राप्त झाला. भगवत चिंतनाच्या बुद्धीला सिद्धी प्राप्त होते, म्हणजेच बुद्धीचे मल दूर होऊन त्याची उत्तम सिद्धी होते. देहतावादामध्ये पंच विषयाच्या भोगातून गुंतलेल्या व त्रितापाने तप्त झालेल्या प्रापंचिक जीवाची शांती साधूच्या संगतीने होते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नामचिंतनाने माझ्या हृदयात श्री रामकृष्णाचा ठसा उमटला आहे. त्या योगायोगाने दाही दिशांमध्ये आत्माराम भासत आहे. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राचे होय देह त्यांचा. तपाचे सामर्थ्य तपिला अमुक जीव, चिरंजीव कल्प वैकुंठ नांदे. मातृ पितृ भातृ संगेत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेले. ज्ञान गृढ ज्ञानदेवा लादले, निवृत्तीचे दिंदले माझे हाती. हरीचा जप करून वाणीने हरीची कीर्ती जो गाईल, त्याचा देह पवित्र होईल. नाम संकीर्तनाच्या साधण्याने त्याचे अगणित तप केले, तो अनंत कल्पपर्यंत वैकुंठात वास्तव्य करतो व आईबाप भाऊबंद तसेच त्याचे अनेक गोत्र ही सर्व मनुष्याचे चतुर्भुज होऊन वैकुंठात राहतात, म्हणजे त्यांनी सहरूप पदाचा मुक्तीचा लाभ होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अतिगुप्त आत्मज्ञानाचा लाभ माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी माझ्या हाती दिल्यामुळे मी ज्ञान संपन्न झालेलो आहे. हरिवंश पुराण हरिनाम संकीर्तन, हरिविन सौजन्य नेणे कोणी. त्याच्या नरा लादले वैकुंठ जोडले, सगळी घडले तीर्थाटन. मागोमाग गेला तो तिथे मुकला, हरी पाठी स्थिरावला. त्याची धन्य ज्ञानदेवा गोडी, हरिनामाची जोडी. रामकृष्णे आवडे सर्व काळ. जो हरिवंश पुराण वाचतो आणि यथार्थ हरिनामाचे कीर्तन करतो, हरी वाचून दुसरे कोणीही प्रिय जाणत नाही, त्या मनुष्याला वैकुंठ लाभला आणि त्याच्या सर्व तीर्थ यात्रा घडल्या असं समजावे. मनोवृत्तीप्रमाणे वागणारा असल्या लाभाला आचवतो. हरिभजनाचे जो स्थिर झाला तोच धन्य होय. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनामाच्या लाभीचा मला गोडी असून मला सतत रामकृष्णाची स्वरूपच आवड आहे. नाम कीर्तन वैष्णवाची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्याची. अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम. हरिपाठ योगा याग क्रिया धर्म माया. गेले ते विलिया हरिपाठ ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म. हरिविन नाही दूजा. हरी नामाच्या कीर्तनाची वैष्णवजनांना जोड केली असते, त्या योगाने त्यांची अनंत कोटी पातके नाहीशी होतात. जन्मजन्मे केलेल्या तपाचे फळ एकच हरीचे नाम स्मरण आहे. या सर्व साधनामध्ये हरीचे चिंतन आणि सुलभ साधन आहे. अष्टांग योग यज्ञ क्रिया धर्म अधर्म माया
हीच सर्व हरीची चिंतनाला यायला जातात. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आमच्या ठिकाणी यज्ञ या क्रिया धर्म सर्व काही हरी आहे, त्यापासून दुसरा काही नेम नाही. वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वाचन एक नारायण सार जप जप तप करी कर्म हरी विन धर्म वांगू याचे श्रम व्यर्थ जाय. हरिपाठ गेले ते निवांतीची ठेले भ्रमर गुंतले सुमीन कळिके ज्ञानदेव मंत्र हरीचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिलेले. सर्वाचे सार एक नारायण आहे, तू त्याचा जाप कर. याविषयी स्मृती स्मृती व शास्त्र याचे वचन प्रमाण आहे. इतर जपतपाती कर्म करण्याचे श्रम हरी भजना वाचून व्यर्थ जाणणारे आहेत. त्याचप्रमाणे भ्रमर मकरंद सेवन करण्यात भरतात, त्या कमलकलेत सापडला जातो, म्हणजे त्याला बाहेरून निघून येण्याची शुद्धता राहत नाही. त्याचप्रमाणे हरीच्या नामस्मरण रक्त झालेला साधक हरिस्वरूपी एकमय होतो व त्याचे फिरून प्रपंच परिवर्तन होत नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम हाच माझा मंत्र आहे आणि शास्त्रही पण तेच आहे. त्याच्या दरायाने यमाने आमचा कुलगोत्राचा त्याग केलेला आहे. काळ वेळ नाही उच्चारता नाही, दोन्ही पक्ष पाही उधारती. रामकृष्ण नाम सर्व दोषा हरणा, जळ जीवा तारण एक हरी एक. हरिनाम सारा जीवा या नामाची उपमा त्या देवाची कोणवाणी. ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ, पूर्वजाचा वैकुंठ मार्ग सोपा. हरीचे नाम घेण्याची शुद्ध काळ वेळेची जरुरी नाही, ते हवे तेव्हा घ्यावे. त्या योगाने आपल्या आईचे कुळ व बापाचे कुळ दोघांचाही उद्धार होतो. दुसरा अर्थ, नाम घेणाऱ्या व ऐकणाऱ्या उभयांचाही उद्धार होतो. रामकृष्णाचे नाम सर्व पापांचा नाश करणार आहे, याप्रमाणे सर्व पापाचा नाश करून मूर्ख जीवांना तारणारा एकच हरी प्रभू आहे. हरीचे नाम हेच सार आहे. भजन करणाऱ्याकडे जीवेची ज्याने योजना केली आहे, त्याचे देवास उपमा कोण द्यावी. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मजकडून हरीचे चिंतन यथासांग झाले. आता माझ्या पूर्वजांना वैकुंठाचा जाण्याचा मार्ग सोपा झाला आहे. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी मी वल्लभ तयाजवळी. नारायण हरी भक्ती मुक्ती चारी घरी, त्याच्या हरिविन जन्म नरकाचे पैजान. यमाचा पाहुणा प्राणी होय, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड. गगनाहून वाड नाम आहे, सतत हरीचे नाम घेण्याचा त्याचा नियम आहे. असे प्राणी दुर्मिळ आहे, त्याच्या जवळच लक्ष्मीपतीचा विष्णू असतो. त्याच्याजवळच लक्ष्मीचा पती विष्णू असतो. नेहमी नारायण हरी नारायण हरी असा नामाचा जो जप करतो, त्याच्या घरी सर्व ऐश्वर्य सकलो ताके चारी मुक्ती असतात. जन्मास येऊन जर हरीची ओळख झाली नाही, तर या जन्मास नरकच समजावे. आणि जो तो प्राणी यमाच्या घरचा पाहुणा होतो, म्हणजे यमलोकास जातो आणि यमाकडून त्याला शासनाचा पाहुणचार मिळतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपले गुरु जे निवृत्तीनाथ आहेत, त्यास हरीचे नाम केवढे आहे असा आपले यथाइच्छुक प्रश्न केला असता, त्यावर गुरु निवृत्तीनाथकडून आकाशापेक्षाही नाम मोठे आहे असे उत्तर मिळाले. 7 5 3 दशकांचा मेळा, एक तत्वे कळा दावी हरी. तेसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ, तेथे काही कष्ट न लागती. अजपा जपणे उलट प्राणीचा, तेथेही मनाचा निर्धार असे. ज्ञानदेवा जीवे नामाविन व्यर्थ, रामकृष्णी पंथ क्रिमेलेला. हा संसार कोणी 7 तत्वात्मक आहे, कोणी 5 तत्वात्मक आहे, कोणी 3 तत्वात्मक आहे, तर 10 तत्वात्मक आहे असे मानतात. दुसरा अर्थ, 7 अधिक 5 अधिक 3 अधिक 10 मिळून 25 तत्वात्मक संसार मानतात. ही सर्व तत्वेही हरी आपल्या एक चैतन्य तत्वावर दाखवतो. असा तत्व विचार करणाऱ्यापैकी हरीचे नाम नाही, ते साधनापेक्षा श्रेष्ठ आहे. ते घेण्याला काही कष्ट पडत नाहीत. रात्री व दिवसा मिळून 21,600 वेळा 16 असा सोह असा आपल्या हृदयात प्राणांच्या वरती जाण्यात आणि
आपण याच्या खाली जाण्यात होण्यात उभय त्याच्या भेटीत सहज जप होत असतो. त्यास अजपाजप म्हणतात. संकल्प सोडून म्हणजे 21,600 श्वास होतात. त्यामधून सोह सोह होणारा जप करतो असे म्हणून उदक सोडल्यास साधकाचा मनाचा निश्चय करण्याकडे असतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणापासून जगणे मला व्यर्थ वाटते, म्हणूनच मी श्री रामकृष्णाच्या भजन मार्गेचा क्रमण केलेले आहे आणि निरंतर हरीचे भजन करत आहे. जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वा घाटी राम भाव शुद्ध न सोडी, हा भाव टिको रे संदेह, रामकृष्ण टाहो नित्य फोडी. जाती वित्य गोत्र कुळ शिळ मात भंजन, हा का त्वरित भावनायुक्त ज्ञानदेवे, ध्यानी रामकृष्ण म्हणी वैकुंठ भुवनी घर केले. जपत पाती कर्मे अनेक नित्य धर्म, ज्या भावनेने करतो त्या भावनेपेक्षा सर्व देहामध्ये एक रामालाच पाहणे ही भावना शुद्ध आहे. दुसरा अर्थ जप तप कर्म क्रिया धर्म नेम इत्यादी साधनेहून सर्व भूताचे ठिकाणी अभितत्वे करून परमात्मा स्वरूपाला पाहणे या शुद्ध भावनेच्या पायावर उभारली गेली आहेत. म्हणूनच अशा शुद्ध भावांचा त्याग करू नको. या भावामध्ये बिघाड असणाऱ्या सर्व संशयाला फेकून दे आणि रामकृष्णाच्या नामाचा नित्य टाहो फोडीत राहा. दुसरा अर्थ, अशा प्रकारच्या शुद्ध भाव व साधने करूनच साध्य आहे, तरी त्या साधनानुष्ठाचे भरतात. या साध्य गोष्टीकडे दुर्लक्ष होता कामा नये. सर्व संशय टाकून हा शुद्ध भाव वृत्तीगत होण्याकरिता जीवाने रामकृष्णाचा निरंतर टाहो फोडला पाहिजे. जातीच्या पैशाच्या गोताच्या कुळ स्वभावाच्या गोष्टीत भानगडीत पडू नको. शुद्ध भावनेने युक्त होऊन तत्पर हरीला जप. दुसरा अर्थ, या शुद्ध भावनेच्या त्वरित युक्त होऊन जातीला पैशाला गोळकृताला तू भज. म्हणजे जाती गोतात कुळशीळ योग्य असे कर्म कर व द्रव्यजनी सांगोतोपादी व्यवहार मोठ्या दक्षतेने कर. अशा प्रकारचे प्रापंचिक बाधा होणार नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानातून मनात रामकृष्णाची वस्ती आहे, त्यामध्ये वैकुंठ माझे घर आहे. दुसरा अर्थ, श्री ज्ञानेश्वर महाराज आमचे घर वैकुंठ पूर्ण झाले आहे. वैकुंठ रूप हरीचे ठिकाणी आमची वस्ती झालेली आहे. जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारी पाही मोक्ष सदा. नारायण हरी उच्चार नामाचा, तरी तेथे कळी कळवाचा रिग नाही. तेथील प्रमाण नेवे वेदासी, ते जीवजंतूस केवी कळे. ज्ञानदेव कळी फळ नारायण पाठ, सर्वत्र वैकुंठ केले असे. भक्त ज्ञानी आणि अज्ञानी आहे, हे भगवंत पाहत नाही, तर त्याच्या नामस्मरण कीर्तनाने दोघांची मुक्ती होते. नारायण हरी या नामाचं उच्चारण करणारे कळी काळाचा प्रवेश होत नाही. हरीच्या यथार्थ स्वरूपा विचार वेदांचीही कळत नाही, मग ते स्वरूपाच्या सामान्य जीवांना कसे कळेल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरीच्या नामस्मरणाने मृत्यूलोक वैकुंठ केल्याचे फळ मला मिळालेले आहे. संत एकनाथ यांचे हरिपाठाचे अभंग. जय हो प्रभु की. हरीचिया दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. हरी मुखे गाता हरी पली चिंता नाही, त्या नाही माग होता जन्म घेणे. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तेची झाली अंगे हरिरूपा. हरिरूप झाले जाणीव हर पले, मी तूपणा गेले हरीचे ठाई. हरिरूप ध्यानी हरीचे मनी, एका जनार्दनी हरी बोला. हरी हाच अर्थ दाही दिशांना भरभरून राहिलेला आहे, असा श्री हरिदासांचा अनुभव असतो. कारण एक हरीच जसा ज्याचा भाव तसा त्याला अनुभव येतो. हरिदासांचा भाव श्री हरी सर्व ठिकाणी व्यापून आहे असा असल्यामुळं तो एक हरीचा सर्व ठिकाणी अनुभवाला येतो. मुखांनी हरी म्हटल्याने हरीच्या दासाची चिंता संपूर्ण नाहीशी होते. त्यामुळे त्याचा पुनः जन्म घेण्याचे कारण उरत नाही. कारण जन्म हा वासनेच्या संगतीमुळेच घ्यावा लागतो, पण हरी दासाची ती वासना हरिरूप झाल्याने त्याला जन्म घेण्याचे कारण उरत नाही.
हरिदासांचे हे हरीच्या चिंतनाने हरिस्वरूप झाल्यामुळे ज्ञानाचे काम संपले आणि अज्ञान तर हे हरीच्या स्वरूपामुळेच नाहीसे झालेले असते. जनार्दनाचे स्वामी शिष्य श्री एकनाथ महाराज म्हणतात की त्या हरिदासांच्या ध्यानात व मनात हरीचे रूपच असते, त्यामुळे ते हरिरूपच बनून गेलेले असतात. एवढ्याकरिता तुम्ही हरी तुमच्या मुखाने हरी म्हणा. जय हो प्रभू हरी की. हरी बोला नातरी अबोला, व्यर्थ गालाबाला करू नका. नको अभिमान, नको मान सोडी, मी तू पण तोची सुखी. सुखी त्याने व्हावे जगा निववावे, अज्ञानी लावावे सद्मार्गी. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे, जयाची मिळे न दिसती. जनी वनी प्रत्यक्ष लोचनी, एक जनार्दनाचे ओळखले. मुखाचे हरीचे नामस्मरण करा, हरीचे नामस्मरण करा. नामस्मरणाने करावायचा नसेल तर निदान मौन तरी धारण करा. उगीच निरर्थक बडबड करू नका. मनाची इच्छा नसावीच, अभिमानही नसावा. ज्याने मी तू पण टाकला तोच सुखी होतो, पण जो स्वतः सुखी झाला त्याने जगातील त्रिवद ताप दूर केला. त्यास जगात शांत करावे व अज्ञानी लोकांच्या चांगल्या मार्गाला नेऊन सोडावे. भावभक्तीच्या सामर्थ्याने ज्यांना खरा परमार्थाचा मार्ग करतो तो या जगाच्या मेळाव्यात दिसत नाहीत. हे एका दृष्टीने खरे आहे, पण तसे दिसत नाही. म्हणावे तर काहींना जनात वनात प्रत्यक्ष दिसतात. जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, मी त्यांना ओळखला हरी धन्य तो संसारी. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे. नेले राजहंसे पाणी काय मने करावे संदेह निर्गुण. गुणा ज्ञानाने सगुण ओस केले कर्म झाले त्याची भोग आले. उपजले मेले ऐसे किती, एका जनार्दिनी नाही यतायती. सुखाची विश्रांती हरिसंगे. ज्याने हरीला ओळखले तो संसारात राहून सुद्धा धन्य होय. त्याने घरी मोक्ष सिद्धी सहित वास करतो. सिद्धी मनुष्याला वेड लावते, म्हणून त्या सिद्धीची इच्छा कोण ठेवतो. राजहंसाने दूध टाकून पाण्याचे कधी ग्रहण केले आहे का. संशयाने भरलेले निर्गुण घेऊन काय करायचे. निर्गुणाच्या ज्ञानाच्या ओढीने सगुणाला वळण अजिबात बंद केलेले आहे. जे कर्म हातातून घडले त्याचेच फळ मनुष्याला भोगावे लागते. असे जन्माला येऊन नुसत्या केलेल्या कर्माचे फळ भोगून मेले असे कितीतरी लोक आहेत, अनंत आहेत. जनार्दनाचे स्वामी शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हरीच्या संगतीत जन्ममरणाची एराझाड व धनंजय कष्ट नाहीत. उलट येथे अखंड सुखाची विश्रांतीची लाभ होतो. हरीच्या संगतीने दुःखाला कारण असणारे जन्म मृत्यू नाहीसे झाल्यामुळे अनिष्ट अशा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते व इष्ट अशा शाश्वत सुखाची कायम प्राप्ती होते. जे दृष्टी दिसे ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्यास नाही. वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तया विन ठाव रीता कोठे. वैष्णवांचे गुह मोक्षांचा एकांत, अनंत वासी अंत पाहता नाही. आदि मध्य अवघा हरी एक, एकाचे अनेक हरी करी. एका झाले जीव दोन्ही तिन्ही, एका जनार्दनाचे तैसे केले. जगाती जी वस्तू दिसेल ती ज्या हरिरूपाने अनुभवाला येते त्या पूजा ध्यान जप करण्याची आवश्यकता नाही. वैकुंठात कैलासात तीर्थात व क्षेत्रात देव आहे, पण खरे सांगायचे असेल तर त्या वाचून रिकामे ठिकाण कोठे आहे. आपण व हरी यातील द्वैत नाहीसे करून मोक्षरूप जो हरी तंतुरूप होऊन राहण्याचे जे हे वैष्णवाचे मुख्य वर्म गुह्य होय. कारण देश काल वस्तू परिच्छेद शून्य असा जो हरी त्याचा अंत पाहू लागले असताना सुद्धा अंत लागत नाही. सृष्टीच्या आधी मध्ये अंती एकच परमात्मा सर्वत्र नटलेला आहे. एकाच हरीचे अनंत रूपे आहेत व सर्व रूपात वास करणारी एकच हरी आहे. माझ्या ठिकाणी जीव शिवाचे ऐक्य होईल असे माझ्या गुरुजींनी केले, असे जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, जीवा काळ सर्प आहे वाचा नव्हे. लांब जळो त्याचे जिने, यातना भोगे यमपुरी. हरी विना कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. अंतकाळी कोणी नाही बा सांगती, साधूचे संगती हरी जोडे. कोटी कुळे तारी हरी अक्षरे,
कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोणी, एका जनार्दनाचे पाठ केली. नामाशिवाय मुख म्हणजे सापाचे बिळच होय, व त्याच्या मुखातील जीभ ही जीभ नव्हे तर काळ सर्पच होय. त्याची वाचा ही नसून हडळ आहे. अशा मनुष्याला जगण्याचा धिक्कार असो. त्याला नरकात यमयातना भोगाव्या लागतील. ह्या यातनेतूनच हरी या वाचून दुसरा कोणीही सोडवणार नाही. मुलगा, बायको, भाऊ हे सर्व पैशामुळे आहेत. अरे बाबा, मृत्यूसमयी कोणताही आपल्याबरोबर येणार नाही, जो आपल्या अंतकाळी उपयोगास येईल. अशा हरीची साधूची संगती प्राप्ती होते. जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हरी ही 2 अक्षरे कोट्यावधी कुळाचा उद्धार करणारी आहेत, म्हणूनच मी त्याचे पठण केलेले आहे. धन्य माय माऊली माय व्याली, सकृताचे फळ निर्फळ हरिविन, एकांताचे बीज हरी अक्षरे, पवित्र सोपावरे हेची एक, योग याग व्रत नेम दान धर्म नलिगे साधन जपता हरी, साधनाचे सार नाम मुखी गाता हरी, हरी म्हणता कार्य सिद्धी, नित्य मुक्ती तोची एक, ब्रह्मज्ञानी एका जनार्दनाचे हरी बोला. ज्या माऊलीने हरिनामाचा जप करणाऱ्या पुत्राला जन्म दिला ती माऊली धन्य होय. ते तिच्या पूर्वजन्माच्या पुण्याचे फळ होय. हरिनामाचा जप न करणाऱ्या पुत्राला जन्म देणे म्हणजे जन्म न दिल्यासारखेच आहे. हरी हरी हे 2 अक्षरे वेदाचे सुद्धा मूळ आहेत आणि पवित्र हे व सुलभ हेच एक आहे. जो हरीचा जप करतो त्याला अष्टांग योग, यज्ञ, व्रत, नियम, दान, धर्म यापैकी कोणत्याही साधनांची आवश्यकता राहत नाही. कारण हरिमुखाचा जाप करणे हेच भगवंत प्राप्तीचे सर्व साधनाचे आधार आहे. मुखाने हरी म्हटल्याने इष्टकार्य सिद्धी होते. जनार्दन स्वामी शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, जो हरीचे स्मरण करतो तोच नित्य मुक्ती व तोच एक ब्रह्मज्ञानी होय. म्हणून तुम्ही हरीचा अखंड जप करा. बहुता सुकृते नरदेह साधला, भक्तिवेन गेला अधोगती, पाप भाग्य केसे न सरीचे कर्म, न कळीचे वर्म, अरे मूढा, अनंत जन्माची सरकृत पदरी, त्याची मुखी हरिपेटा होय. राव रंक हो का उच्च नीच याती, भक्तिविन माती मुखी त्याच्या एक, जनार्दनाचे हरी म्हणता मुक्ती सायुज्यता पाठी लागे. अनेक जन्माच्या पुण्याने मनुष्य देहाची प्राप्ती झाली, परंतु हा जन्म प्राप्त होऊन जीवी भक्ती केली नाही तर त्याला अधोगती होईल. काय आश्चर्य आहे. त्याचे दुर्भाग्य असे की त्याच्या कर्म असे संपत नाही. अरे मूर्खा, भक्तीने केवळ कर्म संपते हे वर्म तुला कसे कळत नाही. जर मनुष्याने मागील अनेक जन्मात पुण्य संपादन केले असेल तरच त्याच्या मुखात हरिनाम येऊन राहील. मनुष्य श्रीमंत असो अथवा गरीब असो, उच्च वर्णाचा असो या हीर वर्णाचा, जर तो हरीची भक्ती करत नसेल तर त्याच्या मुखात माती पडल्या वाचून राहणार नाही. त्याचे आयुष्य फुकट गेले असे समजावे. जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, जर मनुष्य हरी हरी म्हणत असेल तर त्याच्या साहजिकता मुक्ती त्याचा पाठलाग करीत येईल. हरिनाममृत सेवी अवकाश मोक्ष त्याचे भूसदृष्टीपुढे, नित्य नाम घोष जयाचे मंदरी, तेची काशीपुरे तीर्थचित, वाराणसीचा तीर्थशिता नाश आहे, अविनाशी पाहे नासकेच्या, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होती जाती दृष्टी पाहे त्याची, एका जनार्दनाची ऐसे किती झाले, हरिनाम सेवले त्याची एक. जो शांत चित्ताने हरिराम रूपी अमृताचे सेवन करतो त्याच्या दृष्टी मोक्ष हा भुसकट फोल पडत आहे. त्याच्या घरी अखंड नामघोष चालू असतो तर त्याचे घर काशीनगरी तीर्थक्षेत्र होईल. वाराणसीचे हे क्षेत्र श्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहे. त्याला भौम तीर्थ जड असं म्हणतात. तीर्थाचे भौम मानसतीर्थ असे 2 प्रकार आहेत. त्यात भौम तीर्थाचा कालांतराने नाश होतो, पण विचार करून पाहिले असता अविनाशी नामाला नाश कुठला. 1 तासामध्ये कोट्यावधी वेळा सृष्टीची घडामोड होत असते असे हरिभक्त म्हणतो. जनार्दनाचे स्वामी शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, या जगामध्ये असे कितीतरी लोक जन्माला आले आणि मेले, पण ज्याने हरिनामाचे सेवन केले तोच धन्य होय. जय हो प्रभू हरी की. भक्तिविन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही, काय माय गेली होती भूतापासी, हरी न ये मुखासी, अरे मुडा, पातके करता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू, अनेक यातना यम करविल कोण सोडविल तेथे तुझला, एक जनार्दन सांगा आहे तो दे,
आहा वाचा रडे बोलाताची हरीची भक्ती न करणारा पशु कशाला जगला. बालकाला घातक अशा शूद्र देवता आहेत. त्याचं षष्टी देवी सटवी एक आहे. म्हणून जुन्या पद्धतीत मूल जन्माला आणलेल्या 5व्या दिवशीच मुलाला तिच्यापासून बाधा होऊ नये म्हणून तिची पूजा केली जाते. त्या रात्री मुलाचे प्रारब्ध लिहाव्यास येते तेव्हा तिला उजेड प्रकाश लागतो म्हणून स्त्रिया रात्रभर दिवा तेवत ठेवतात. त्या लोकरूढीला अनुसरूनच महाराज म्हणतात, या भक्तिविन पशुवृत्तीच्या माणसात जन्मताच त्या सटवीने शूद्र देवतीने नेले का नाही? नेले असते तर त्याच्या जीवनातील पुढील अनर्थ वाचला असता. अरे मूर्खा, तू या भूतापासून जन्माला आलास म्हणून तुझ्या मुखात हरीचे नाम येत नाही. तू अनेक पापकर्म करीत असेस. पुढे त्याचा जाप विचारणारा यम आहे. त्याने विचारल्यावर तू काय उत्तर देशील? यम आपल्या दूताकडून, तू अनेक प्रकारचा जाप करतील, त्यातील तुला कोण सोडील? जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात, हे मी आपल्या मुखातून तुला सांगतो, पण सांगताना माझ्या वाणीला शीण येतो, मला सांगताना वाईट वाटते. सहिताकारणे संगती साधूचे भावे भक्ती हरीची. भेटी तेने हरी तेथे संत, संत तेथे हरी. ऐसे वेद चारी बोलाती, ब्रह्मा डोळ साते वेदार्थ ना कळे. तेथे हे अंधळे व्यर्थ होती, वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष. वेद नाही ऐसे सांगितले, वेदांची ही बीज अक्षरे हरी. दोन्ही एका जनार्दनाची हरी बोलला. कोणी आपल्या कल्याण करिता साधूची संगती करावी. त्या योगाने भाव निर्माण होऊन अंतःकरणात भक्ती उत्पन्न होते, हरीची भेट होते. तेथे हरी संत व जेथे संत तेथे हरी, असे चारही वेदाचे सांगणे आहे. जाणता जो ब्रह्मदेव त्याला सुद्धा वेदाचा अर्थ कळला नाही. तेथे हे वेद नुसते वेद पाठक आंधळे दृष्टीहीन निष्कामी व्यर्थ ठरतील. ब्रह्मदेवाने संताची संगती न करता स्वतःच्या मनाने वेदाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केल्याने वेदाच्या अर्थाकडे जाऊन त्याचे हित साधण्याच्या बाबतीत अडथळाच झाला. त्याचे मन आपल्या मुलीच्या अभिलाषेच्या जाळ्यात सापडले. पण वेदाने असे काहीही सांगितले नाही. जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज म्हणतात की हरी ही 2 अक्षरे वेदांची बीजाक्षरे आहेत, म्हणून तुम्ही हरी म्हणा. संपद ते ब्रह्म, चितपत ते माया, आनंदपदी जया म्हणती हरी. सतपत निर्गुण, चितपत सगुण, सगुण निर्गुण हरी पाया. तत्सदिती ऐसे पेल वस्तू, गीते माझे हरी बोलले. हरी प्राप्ती भोळ्या भावकासी, अभिनयासी नरकवास. अस्ति भाती प्रिय ऐशी, पेने तेनी एका जनार्दनाची तेची झाले. सच्चिदानंद या पदापैकी सत पद हे ब्रह्मवाचक आहे. चित या पदाने माया निकृष्ट केली जाते व आनंद पदाने हरी म्हणतात, त्याचा निर्देश केला जातो. सत हे पद सगुण आहे व सगुण निर्गुण हे दोन्ही रूपे हरी स्वरूपामध्ये समाविष्ट होतात. मायेच्या पलीकडे असणारी जी वस्तू त्याचे तत्सत या पदाने भगवंताचे गीतेत वर्णन केलेले आहे. भोळ्या भक्तांनी हरीची पदाची प्राप्ती होती, परंतु जे अभिमानी आहेत त्यांच्या जन्ममरणाची दुःखाची प्राप्ती होते. जनार्दन स्वामीचे शिष्य एकनाथ महाराज असं म्हणतात, अस्ति भाती प्रिय अशी जी 3 पदे आहेत तीच मी झालो. बोलो जय हो प्रभु की, जय हो श्री हरी की. धन्यवाद.